नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसीची जाहिरात आली 1846 पदांसाठी 9 सप्टेंबर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। यामध्ये फॉर्म भरत असताना मी पाठीमागे पण या मुद्द्यावरती बोललो होतो, पण आता स्पेसिफिक या मुद्द्यावरती तुमचे जे प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ घेतलेला आहे। बघा, प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना बीएमसी साठी फॉर्म भरताना अडचण येते। अडचण अशी येते की फॉर्म भरताना त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारलाय की तुम्ही मुंबईतील जल प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्त आहात का, येस ऑर नो। तर साहजिक आहे, नांदेडचा विद्यार्थी नांदेडमधून प्रकल्पग्रस्त आहे पण मुंबईमध्ये नाही येतो। दुसरा प्रश्न विचारला जातो की ठाणे जिल्ह्यामधील भातसा प्रकल्पाच्या अंतर्गत 28 प्रकल्पग्रस्तांमध्ये तुम्ही मोडतात का, तर साहजिक आहे तुम्ही नसाल तर तुम्ही इतर जिल्ह्याचे असाल तर तुम्ही नोच करणार आहे। मग हे दोनच प्रश्न प्रकल्पग्रस्तांसाठी विचारले जातात। त्याचं उत्तर जर तुमचं नो येत असेल तर याचा अर्थ तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड मधून फॉर्म भरू शकत नाही। याचं उत्तर तुमचं यस येत असेल तर तुम्हाला प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट लागेल, पण ते कोणतं लागेल, मुंबई मधलं किंवा ठाण्यामधलं लागेल। सो याविषयी डिटेल्स माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतर जे समांतर आरक्षण आहे त्याबद्दल इथं काय म्हणणं आहे, या आरक्षणामधून त्यांना फॉर्म भरता येईल का, ते पण शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगतो। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमी कडनं एक बॅच आपण चालू केली 26 ऑगस्ट पासून प्रथम येणाऱ्या। आतापर्यंत 200 विद्यार्थ्यांसाठी होतं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे म्हणून 500 विद्यार्थ्यांसाठी 25% ऑफ आपण देतोय। बीएमसी 25 हा कोड वापरायचा, या फी मध्ये 25% ऑफ तुम्हाला मिळणार आहे। ही पूर्ण टीम प्लस किरण पाटील सर सुद्धा यामध्ये इन्क्लूड असणार आहे। ह्या टीम कडनं तुम्हाला टीसीएस पॅटर्न नुसार ही बॅच शिकवली जाणार आहे। आता यामध्ये प्रश्न जे येतात ते प्रश्न कोणते कोणते आहे बघा। फॉर्म भरताना अडचण येते, फॉर्म कसा भरावा, आरक्षण मिळेल का, हा नियम इतर समांतर आरक्षणाबाबत का नाही, म्हणजे प्रोजेक्ट अफेक्ट बाबत। तिकडे जाण्यापूर्वी परत सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडे प्रत्येक विषयाच्या सेपरेट बॅचेस सुद्धा आपण अनाउन्स केलेल्या आहेत। बघा, इथे किरण पाटील सर पण तुम्हाला ऑप्शनला असणार आहे। आता प्रोजेक्ट अफेक्टेडचा जेव्हा आपण फॉर्म भरतो, फॉर्म भरताना फक्त मुंबई आणि ठाण्याचेच हवेत का, प्रोजेक्ट अफेक्टेड मुंबई ठाण्याचंच हवेत का, हा प्रश्न नेहमी पुढे येतो। आता त्यामध्ये बघा, फॉर्म जेव्हा भरतात तुम्ही तेव्हा ऍडिशनल डिटेल्स मध्ये तुम्ही गेलात ते प्रश्न विचारतो प्रोजेक्ट अफेक्टेड रिझर्वेशन बाबतचा, प्रकल्पग्रस्त आरक्षण बाबत। दोनच प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे, आर यू अफेक्टेड बाय द वॉटर प्रोजेक्ट फॉर बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पासाठीचे प्रकल्प बाधित आहात का। तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्याचे आहात तर इथले नाही आहेत तर साहजिक तुम्ही प्रकल्प रहित नसणार आहे, तुम्ही इथे नो करणार आहात। दुसरा प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला, ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पासाठीच्या 28 प्रकल्पग्रस्तांच्या यादीमधील आपण प्रकल्प बाधित आहात का। साहजिक तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याचे असेल तर नो कराल, तुम्ही त्या जिल्ह्याचे आणि खरंच असाल तिथले तर यस कराल, पण बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना नो करावं लागतंय। याचाच अर्थ तुमच्याकडे इतर जिल्ह्याचं, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे नाशिकचं आहे मी, आणि नाशिकचं माझ्याकडे प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट आहे, पण इथे मात्र फॉर्म भरताना ह्या दोन ठिकाणचेच प्रोजेक्ट अफेक्टेड लागतात। तुम्ही जर ह्या दोन जिल्ह्यातले किंवा दोन ठिकाणाचे प्रोजेक्ट अफेक्टेड नसाल तर तुम्हाला प्रोजेक्ट अफेक्टेड या कॅटेगरी मधून आरक्षण घेता येणार नाही। का येणार नाही पुढे सांगतो मी तुम्हाला। सो फक्त हा नियम प्रकल्पग्रस्तांसाठीच लागू आहे, बाकी मात्र धरणग्रस्तांसाठी हा नियम लागू नाहीये, किंवा दिव्यांग असतील, अनाथ असतील, इतर कॅटेगरीचे समांतर आरक्षण जे त्यांना लागू नाहीये। मग का लागू नाहीये हे पण मी तुम्हाला पुढे सांगतो। पहिले तर मुद्दा लक्षात घ्या की प्रोजेक्ट अफेक्टेड विद्यार्थ्यांना तुम्ही जर ह्या दोघांमधून बिलॉंग करत असाल तर आणि तरच या प्रोजेक्टेड अफेक्टचा फॉर्म भरू शकतात, या कॅटेगरीचा फॉर्म भरू शकतात। अन्यथा तुम्ही ज्या कॅटेगरीचे, तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल तर एससी मधून तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही जर एसटी असाल तर एसटी मधून, जे काय तुम्ही जनरल कॅटेगरी असाल तर जनरल कॅटेगरी मधून भरा, तुम्ही फिमेल असाल तर फिमेल मधून भरा, तुम्ही दिव्यांग असाल, जे काय असाल तुम्ही, पण प्रोजेक्ट अफेक्टेड मधून फॉर्म भरू शकत नाही, मात्र तिथलेच विद्यार्थी भरू शकता। हा मुद्दा क्लिअर झाला तुमचा, यस ऑर नो मला क्लिअर सांगा। आता हे झालं, तुमचा प्रश्न हा आहे की मग का भरू शकत नाही सर, बाकीच्यांना अलाउड केलाय, का नाही भरू शकत, पुढे सांगतो तुम्हाला। बघा, बॉम्बे ऍक्ट आहे, बॉम्बे ऍक्ट हा महाराष्ट्र निर्मितीच्या अगोदरचा आहे। मग बॉम्बे ऍक्ट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, बॉम्बे ऍक्ट मध्ये सांगितलं की इतर प्रकल्पग्रस्त बीएमसी पदभरतीमध्ये या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही। इतर म्हणजे कोणते, जे बृहन्मुंबईच्या एरियामध्ये येतात ते सोडून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये येतात ते सोडून, त्यावेळेस ठाणे त्यांच्या एरियामध्ये होतं किंवा ठाण्याचा भाग भातसा प्रकल्प त्यांच्या एरियामध्ये होता, त्यामुळे त्यावेळेस जो बॉम्बे ऍक्ट बनलेला त्या ऍक्ट मध्ये मेन्शन आहे
की त्या ऍक्टमध्ये येथील जागा भरताना प्रकल्पग्रस्तांच्या जागा भरताना त्याच ठिकाणचे प्रकल्पग्रस्त इथे आरक्षण त्यांना मिळू शकतं असा नियम त्याच्यामध्ये टाकलेला आहे। त्यामुळे तुम्हाला इतर जिल्ह्यातील प्रोजेक्ट अफेक्टेड विद्यार्थ्यांना इथे या ठिकाणी बृहन्मुंबईमध्ये फॉर्म भरता येत नाही। मात्र इतर मनपाला ही जेव्हा ऍड येईल अशा पद्धतीच्या इतर जिल्ह्यांमध्ये मनपाच्या ऍडला तुम्ही मात्र प्रत्येक जिल्ह्यातला विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे। फक्त बृहन्मुंबई बॉम्बे ऍक्ट नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या जागा निघतात गट क गट ड च्या तिथे इतर कॅटेगरीतले इतर जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्त चालत नाही, बाकी सगळे चालतात। हा मुद्दा क्लिअर झाला कशामुळे तर बॉम्बे ऍक्ट मुळे। दुसरा मुद्दा यावरती बघा लास्ट 2013-14 ला बघा 2013-14 आता मी 2013-14चा हा जो कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटशी मी बोललेलो आहे ज्याने फॉर्म भरला होता बीएमसी मधून। 2013-14 मध्ये एक कॅन्डिडेट आहे, उदाहरणार्थ मी जिल्हा उदाहरणार्थ घेतो, नाशिक जिल्ह्याचा एक कॅन्डिडेट होता, उदाहरण म्हणून घेतल्यावर मी ऍक्च्युअली घडलेलं आहे, नाशिक जिल्ह्याचा कॅन्डिडेट आहे आणि तो प्रोजेक्ट अफेक्टेड होता। त्यावेळेस फॉर्म भरताना त्यांनी प्रश्न विचारला होता, आर यू बिलॉंग फ्रॉम प्रोजेक्ट अफेक्टेड, तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, एवढाच प्रश्न फॉर्म भरताना विचारला। त्यांनी मात्र ऍड मध्ये टाकलं होतं, ऍड मध्ये आता जे टाकलं ना तेच त्यावेळेस पण ऍड मध्ये टाकलं होतं, पण फॉर्म भरताना प्रश्न एवढाच विचारला, तुम्ही प्रोजेक्टेड अफेक्टेड आहात का, तुम्ही येस केलं, तुमची डिटेल्स भरायची होती त्यावेळेस हे मुलं कोर्टामध्ये गेले, त्यावेळेस सुद्धा हाच लागू होता बॉम्बे ऍक्ट, फक्त फॉर्म भरताना त्यांची सिक्वेन्स वेगळी होती ना आत्ताची वेगळी, आता प्रॉपर आहे त्यावेळेस नव्हती। मग हे कोर्टात गेले, 7 ते 8 विद्यार्थी होते कोर्टात गेले। हे कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं की बॉम्बे ऍक्ट नुसार त्यांनी ऍड मध्ये टाकलेलं होतं त्यामुळे हे लागू होतं, तुम्हाला इथे लागू होणार नाही। म्हणजे ते मुलं केस हारले होते, 13-14ची ऍड होती, त्यामुळे आता परत एकदा हा प्रश्न उपस्थित झाला तर बॉम्बे ऍक्ट नुसार प्रोजेक्ट अफेक्टेड बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरता येणार नाही, मात्र तुम्ही तुमच्या मेन कॅटेगरीतून सामाजिक आरक्षणामधून फॉर्म भरू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही। आता हा मुद्दा क्लिअर झाला असेल, बाकी ठिकाणी मात्र हा कायदा लागू नाही, म्हणजेच काय बाकी जिल्ह्यांमध्ये मनपामध्ये लागू नाहीये आणि बाकी कॅटेगरी सुद्धा इथे फॉर्म भरताना लागू नाहीये। लक्षात घ्या, हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल मला कमेंट मध्ये सांगा। याची विशेष बरीच माहिती मी काढायचा प्रयत्न केला, बऱ्याच अधिकाऱ्यांना विचारलं, मनपामध्ये पण म्हणजे बृहन्मुंबईमध्ये पण जाऊन बऱ्याच जणांना विचारलं, कॉलवर पण विचारलं, पण आम्हाला याच्याबद्दल अपडेट नाही असं सांगण्यात आलं। पण मात्र माझा व्हिडिओ बघून एक विद्यार्थी आहे, त्याचं नाव मला आत्ता आठवत नाहीये, पण त्या विद्यार्थ्याचे आभार, त्या विद्यार्थ्याने हा व्हिडिओ बघितला तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर त्या विद्यार्थ्याने फोन करून सांगितलं सर असं आहे, त्यावेळेस असं घडलं होतं, त्यावेळेस आम्ही पण कोर्टात गेलो होतो, पण त्यावेळेस मग आमच्या लक्षात कोर्टाने आणून दिलं की असं आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावरती हक्क बजावू शकत नाही, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं इथं नुकसान झालं होतं। पण फॉर्म मध्ये ऍड मध्ये मेन्शन केलंय, मात्र ह्यावेळेस ऍड मध्ये पण आहे आणि फॉर्म भरताना सुद्धा हे मेन्शन केलेलं आहे। सो प्रोजेक्ट अफेक्टेड जे माझे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुमच्यासाठी ही माहिती मी पूर्ण काढलेली आहे, मात्र इथे काही होऊ शकत नाहीये तुम्हाला याच्याशिवाय, म्हणजे तुम्ही इथे अर्ज केले, विनंती केले, मेल केलं, काय केलं तरी पण काही होऊ शकत नाही, कारण कोर्ट केसमध्ये पण हे विद्यार्थी जाऊन आले नाही जमलाय। सो लक्षात घ्या की तुम्हाला इथे फॉर्म भरताना या कॅटेगरीतून भरता येणार नाही। काही शंका असेल, काही डाऊट असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवा, हा नंबर नेहमी तुमच्या बरोबर असतो, यांना कॉल करा, विशेष माहिती घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, तुमची कमेंट मला टाकत चला आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती आमची टीम देणार आहे। तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।